नोटाबंदीच्या निर्णयामुळे खरं तर अनेक बाबींचा फायदाही झालाय आणि त्यातलाच एक मोठा फायदा म्हणजे गेल्या 60 वर्षांपासून कधीही न बंद झालेला मटक्याचा व्यवसाय पूर्णतः थंडावलेला आहे। खास करून मुंबई आणि कल्याण परिसरात या व्यवसायाचं खूप मोठं साम्राज्य पसरलेलं आहे, परंतु सध्या या व्यवसायात कमालीची मंदी जाणवते आहे। चिल्लरचे वांदे झाल्यानं मटक्यांचे आकडे लावण्यासाठी ग्राहक येत नाहीयेत। आकडा लागला तरी पूर्वी खात्रीने मिळणारी रक्कम मिळेल याची आकडे बहादरांना खात्री राहिलेली नाही। कमिशनचं काय, आता माझ्याकडे व्यवसाय मोठा असल्यामुळे 3 स्टेटचा धंदा असल्यामुळे दररोज साधारण 20-25 लाखाचं टर्नओव्हर आमचं असते। तर साधारण आता पोरवाच्या पगारी देणं, समजा कमिशनवर एजंट आहेत त्यांचे देणं सध्या पदरून आहे। सध्या मटका बाजारात स्वाईप मशीन, डेबिट आणि क्रेडिट कार्ड चालत नाहीत। नोटाबंदीने मटक्यांचा रोख व्यवहार 90% थंडावलाय। रात्री उशिरा निघणारा मुंबई क्लोजचा आकडा महिनाभर निघाला नाही। ओपनचा बाजारही 10% उरलाय। सगळे पदरून भरलं, डिपार्टमेंटचे हप्ते असतात, सगळ्या डिपार्टमेंटला सांभाळून व्यवसाय केला पाहिजे। आणि साधारण हाताखाली जे कामाला पोरं आहेत त्यांच्या पगारी सुद्धा मी घरून देतो सध्या। हां, 1 महिन्यापासून टोटल बंद आहे आणि व्यवसायावर 90% परिणाम झाला आहे। मटक्याचे 2 बाजार आहेत, मुंबई आणि कल्याण बाजार। मुंबई बाजारचा ओपनचा आकडा संध्याकाळी 9:36 निघतो, क्लोज रात्री 12ला। मुंबई बाजारात आकडा लागला तर रुपयाला 90 रुपये मिळतात। कल्याणचा बाजार दुपारी 3:45 ओपन होतो आणि 5:45ला क्लोज, दर तोच रुपयाला 90। हे आकडे मुंबईतले पंटर जाहीर करतात तेव्हा आकड्यांवर नशीब लावून बसलेल्यांना कळतं आज कोणता आकडा आला। मटका हा चिठ्यांचा खेळ, विश्वासावर चालतो। त्या विश्वासाला नोटाबंदीमुळे पहिल्यांदाच एवढा मोठा तडा गेलाय। त्याआधी आणीबाणीच्या काळामध्ये मुंबई आणि कल्याण मटका बाजारावरती कोणाचा ताबा असावा यावरून जेव्हा राडेबाजी झाली तेव्हा, मिठी नदीला जेव्हा पूर आला तेव्हा आणि गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते तेव्हा, एवढ्याच कालावधीमध्ये यापूर्वी मटक्याला ब्रेक बसला होता, पण पुन्हा मटका सुरळीत झाला होता। आताही बुकींना असं वाटतंय की चलन बंदीनंतर पुन्हा जेव्हा चलन सुरळीत सुरू होईल तेव्हा पुन्हा मटक्यांना सुगीचे दिवस येतील। गल्लीपासून मुंबईपर्यंत मटक्याची समांतर अर्थव्यवस्था चालते। दररोज 10 लाखाचे आकडे घेणाऱ्या बुकीला हद्दीतल्या पोलीस ठाण्याला 45,000चा हप्ता आहे, 25,000 रुपये स्थानिक गुन्हे शाखेला, बीट जमादारला 15,000, 15,000 पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, पुन्हा सर्वच पक्षाचे स्थानिक नेते, संरक्षण देणाऱ्या गाव संघटना यांना वाटायचे पैसे वेगळे। नोटाबंदीमुळे एवढा तरी काळा पैसा तयार होणं थांबलंय। निशांत भद्रेश्वर आणि विशाल मानेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।